हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्हज कसे बनवायचे. तर बघा आपल्याला हाताची उंची 9 आणि दंडघेर 12 आणि मुंडा हा 17 घ्यायचा आहे. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल ते हे कोणत्या पद्धतीचे स्लीव्हज आहेत. याच्यामध्ये फक्त वरच्या साईडला चुन्या असतात आणि खालच्या साईड ही एकदम फिट आणि तिथे एकही चुनी नसते. तर ही एकदम जुन्या पद्धतीची स्लीव्हज आहेत जे आता सध्या परत ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तर ह्या स्लीव्हची कटिंग कशी करायची ते आता आपण बघूया. तर बघा मी 9 इंचासाठी 10 इंचावर एक मार्किंग केली आहे आणि वरती एक 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि आता बघूया आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे. तर बघा ब्लाऊजवर आपला मुंडा येतोय 10 इंच. तर आपल्याला अर्धा इंच कमी करून 9.5 इंचावर मुंडा घ्यायचा आहे. हे बघा आपण 9.5 इंचावर घडी घेत आहोत. आणि मी वरतून ना 2.5 इंचच घेतलेलं आहे, कारण का हे जे पफ बनवायचा होता तो खूप कमी बनवायचा होता, जास्ती नको होता. तुम्हाला जेवढा जास्ती हवा तुम्ही तोपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त 5 इंचापर्यंत तुम्ही हा पफ घेऊ शकतात. 5, 3 असं जेवढा घेतील तेवढा दिसायला सुंदर दिसेल. पण हे जे कमी घ्यायचे होते म्हणून मी 2.5 इंचावरच घेतलेले आहे. तर बघा मी आता कॅप हाईट काढते. तर हे 38च्या छातीचं ब्लाऊज आहे, त्याला मी 12ने भाग दिला आहे. तर 3.1 हा कॅप हाईट आलेला आहे स्लीव्हजचा. तर मी 2.25 इंच मार्जिन सोडून आता बघा दोन्ही पॉईंट मी सरळ जोडून घेते आणि त्या दोघांचा मध्य काढते. बघा मी कॅप हाईट 3.1 दिलेली आहे, मार्जिन 2.25 इंच दिलेली आहे. आणि आता ह्या दोघांचा जो मध्य असेल ना तिथं तिथून आपल्याला एक सरळ रेष ओढायची आहे. ह्या दोघांचे आपल्याला मधला पॉईंट हा 1.25 इंच हवा असतो. तर बघा आता हे ना आपण एक सरळ रेष ओढून घेऊ आणि जो वरची जी मार्जिन दिलेली आहे ना मी तिथून बघा 1 ते 1.5 इंचाचा अंतर सोडून ना आपल्याला तिथून शेप द्यायला सुरुवात करायची. तर पहिले आपण रफ शेप देऊन बघूया तो बरोबर येतोय का, नसेल येत तर परत एक दुसरा देऊन बघूया. तेव्हा अशा पद्धतीने दिलेला आहे पण तो एकदम व्यवस्थित असा आलेला नाहीये, म्हणून मी खडूने आता परत एकदा शेप देण्याचा प्रयत्न करते. खड्ड्याची बाजू हे आपण नंतर शेप देऊया, जेव्हा आपण हात जोडू ना तेव्हा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हा शेप एवढा चांगला दिसत नाही आहे, म्हणून हे बघा मी जे खडूच्या साईडने जो शेप दिला आहे ना तो आपल्याला कटिंग करायचा आहे. तर तो आपण कटिंग करून घेऊया. वरचा नाही कट करायचा आहे. ह्या दोघांमध्ये 4 इंचाचं अंतर होतं. तर बघा इथे आपलं 4 इंच येतात आहे, तिथून आपल्याला कट मारायला सुरुवात करायची आहे. बघा इथे एक आपण कट मारून घेऊया. इथून आपल्याला स्लीव्सला पॉईंट द्यायला म्हणजेच घड्या मारायला सुरुवात करायची आहे तिथे. तिथून छोट्या छोट्या चुन्या घेत आपल्याला दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग झालेली आहे. तर आपण हेच आता ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया. आपण असं ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याला अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. तर बघा हे जे 2 पॉईंट होते ना आपले तिथून आपण स्टार्ट करूया. अशा प्रकारे छोट्या प्लेट्स घ्यायच्यात आपल्याला. मी ह्या सगळ्या प्लेट्स एकाच साईडने घेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन्ही साईडने चेंज करत प्लेट्स घेत जावा. बघा आता मी पहिले त्या साईडनं 3 घेतल्यात, आता परत ह्या साईडनं 3 घेते. मी हा एकदम कमी पफ यावा म्हणून फक्त 2.5 इंचावर वरती कॅप हाईट घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्ती पफ हवा असेल, जास्ती उंच हवा असेल तर तुम्ही 5 इंचापर्यंत जास्तीत जास्त घेऊ शकतात आणि कमीत कमी 2.5 इंचापर्यंत घेऊ शकतात. जर तुम्ही 3 ठेवलं तर हे मीडियममध्ये होऊन जाईल स्लीव्स. अशा प्रकारे आपले स्लीव्स तयार झालेले आहे. ते आता आपण जोडून बघूया.
बघा अशा पद्धतीने जोडल्यावर आपल्याला थोडा 1 इंच कमी पडतोय आणि आपण त्याला खड्डाही दिलेला नाही आहे फ्रंटचा, तो देऊन घेऊया. आणि ह्या साईडनं 4 चुन्या झालेल्या त्यातली मी एक काढून टाकते. म्हणजे बरोबर आपल्याला जो कपडा कमी पडला आहे तोही भेटून जाईल. आता जोडून बघूया. हे बघा आता एकदम परफेक्ट अशी स्लीव पुरलेली आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावा लागतो. तर आपण जसे स्लीव्ज जॉईन करतात तसेच स्लीव्ज जॉईन करून घेऊया. आणि ही बाही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये. सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे ही स्लीव्स. सगळ्या काठापदराच्या साड्यांवर आणि ड्रेसवर सुद्धा आता ही जास्ती चाललेली आहे स्लीव्स. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच स्लीव्स शिवून बघा. ही बाही कशी वाटली तेही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे बघा एकदम व्यवस्थित आपली शिवून झालेली आहे आणि ही एकदम फिटिंगमध्ये बसते, कुठेही फुगा येत नाही. हे बघा असे एकदम कमी अशा चुन्या आलेल्या आहेत. जे जुने ब्लाऊज असायचे ना त्या ब्लाऊजांना असे एकदम छोटेसे असे पफ असायचे.